नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा कृषी अधिकारी यांच्या अंतर्गत अक्कलकोवा, तळोदा, नवापूर, नंदुरबार, अक्राणी तालुका कृषी अधिकारी यांनी कोट्यवधी रुपयांची कामे ही चक्क वन विभागाच्या हद्दीत केली आहेत, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तंवर यांनी जिल्हा कृषी अधिकारी व वन विभागाकडे केली असून दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी रास्त मागणी करण्यात आली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असं की भारतीय वन कायदा 1927 प्रमाणे नंदुरबार जिल्हा हा रिझर्व्ह फॉरेस्ट असताना नदी, नाले, डोंगर ही वन विभागाच्या मालकीची असून बेकायदेशीर कामे ही तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केलीच कशी हा एक चौकशीचा भाग आहे। मात्र नंदुरबार जिल्ह्यातील वन विभागाचे अधिकारी, उपवन संरक्षक नंदुरबार, मेवासी, तळोदा यांनी फक्त बघण्याची भूमिका घेतली आहे का? तसेच अक्कलकोवा, तळोदा, नवापूर, नंदुरबार, अक्राणी येथे तालुका कृषी अधिकारी हे वन विभागाच्या हद्दीत कामे करत असताना वनक्षेत्रपाल यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई का केली नाही? यांच्या मागचं गौड बंगाल काय आहे ती पण कसून चौकशी करण्यात यावी अशा तक्रारीत दिलं आहे। तसेच तालुका कृषी अधिकारी यांनी निकृष्ट दर्जाची कामे केली असून मागील वर्षी ज्या ठिकाणी कामे करण्यात आली आहेत त्याच ठिकाणी पण चालू वर्षी कामे केली आहेत का? कित्येक ठिकाणी कामे ही मोजमाप पुस्तिकाप्रमाणे मापदंड झालीच नाही तरी घाईघाईत कोट्यवधी रुपयांची बिले ठेकेदाराला कृषी अधिकाऱ्यांनी दिलीच कशी असा प्रश्न जनतेला पडला आहे। त्या बाबतीत लवकरच सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तंवर हे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल करण्यात असल्याचं सांगण्यात आलं आहे।